सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी कासारी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ते उद्धवानं देवाला विचारलं कोण आवडतं, द्रौपदी. आणि उद्धव जळायला लागला, कारण देवाची सख्खी बहीण आहे महाराज सुभद्रा आणि मांडलेली बहीण द्रौपदी. आता कालच रक्षाबंधन झालं. आता रक्षाबंधनाला सगळ्यात जास्त मान कुणाला महाराज? मानलेल्या बहिणीला का सख्या बहिणीला? अहो सख्या बहिणीला. मानलेल्याला बा घेतली तर घेतली साडी, नाही तर नाही घेतली, ती काय तक्रार करणार आहे तुम्हाला. पण तुम्ही सख्या बहिणीला घेतली नाही ना, ती मग तुमच्यावर केस टाकेल महाराज. हायवेचं पाहिजे, प्लॉटच पाहिजे, तिकडचंच पाहिजे. का? कायद्यानं तिला अधिकार दिलाय किंवा सख्या बहिणीचा तो अधिकार आहे. ऐका, सख्खी बहीण देवाची कोण आहे? सुभद्रा. आणि मानलेली बहीण कोण आहे? द्रौपदी. देवाच्या मुखाला नाव सुभद्रेचं यायला पाहिजे ना. देवाच्या पाठीला पाठ लावून आलेली सुभद्रा. भरत महाराज देव म्हणत नाही मला आवडते. कोण आवडतं देवा तुला? म्हटले द्रौपदी आवडते. द्रौपदी आवडते, ती तर मानलेली बहीण आहे, ती आवडते. देवाच्या लक्षात आलं, उद्धवाला अजून कळलंच नाही माझ्या आवडीचं कोण आहे. उद्धवाला देवानं त्याच्या करंगुईला धरलं आणि सुभद्रेच्या घरी नेलं. बरं का, सुभद्रा सकाळची वेळ होती, दात घासत होती. सकाळीच दादा येताना पाहिला, उद्धव येताना पाहिला. तिला बरं वाटलं, रक्षाबंधन आलं होतं. तिला वाटलं बरं झालं भाई दादा आला. एवढ्या सकाळी आलाच दादा? म्हटले हो. काय काम आहे? म्हटले काही नाही, रक्षाबंधन राहून दे बाजूला, लवकरात लवकर मला काहीतरी खायला दे. उद्धवाला दाखवायचं होतं ना देवाच्या आवडीचं भाविक, सांगायचं ना आपल्याला, दाखवायचं होतं ना, पहिल्या चरणाकडे जायचं ना, देवाच्या आवडीचं भाविक भरत महाराज. आणि मग ते अगदी मला खायला पाहिजे म्हटले. ती सुभद्रा म्हटली मी तर आताशी दात घासायले, दात घासल्यावर तोंड धुणार, तोंड झाल्यावर आंघोळ झाल्यावर पूजा करणार, 2 वाजता मिळेल देवा, आणि अजून तर माझं लई उरकायचं राहिलं, आणि एवढ्या सकाळी काय देऊ तुला? नाही म्हटले लवकर पाहिजे. लवकर पाहिजे का? मग समोरच्या रूम मध्ये जा, तिथं टोपलीमध्ये फळं आहेत, तात्पुरते फळं खा, तोपर्यंत मी जेवण बनवते. देवाला कुठं खायचं होतं, उद्धवाला बरोबर नेलं गणेश महाराज. आणि ते सुभद्रेच्या त्या महलात त्या खोलीमध्ये असं टोपली भर ते सफरचंद, त्याच्यातला एक सफरचंद हातामध्ये घेतला, चाकू घेतला माझ्याकडे बघा, सफरचंद कापायचं दिलं सोडून, असं बोटच घेतलं कापून, बोटातून असं टप 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 रक्त गळायला लागलं. आणि मग उद्धवाने आवाज दिला, सुभद्रा ताई, हो ताई, हो सुभद्रा ताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. आणि मग सुभद्रा चिंदी सापडालेली, तळमजला, किचन रूम, बेडरूम, ही रूम, ती रूम. आता तिचा बंगला काही लहान नाही महाराज, इथं आपल्या सुभद्रेची बंगले लहान नाही सध्या. देवाची बहीण महाराज, तिला काय कमी बंगलाच? अहो इथं आपले बंगले, बाबा बाबा काय बंगले आलेत महाराज. फेटा बांधाले, एखाद्या रूम मध्ये गेलो ना, माणूस जर निघून गेला तर कीर्तनालाच येता येत नाही, दुसऱ्याच रूम मध्ये जातोय माणूस, सापडत नाही. असे बंगले आहेत महाराज, काय काय बंगले महाराज, फार विचित्र बंगले. आपलेच बंगले एवढे भारी, तर ती देवाची बहीण महाराज, तिला किती बंगला, किती मोठा तिचा. बंगल्यात पाहिलं पण ते काही चिंधी सापडत. देवाने सगळ्या चिंध्या बसून घेतल्या तिच्या. देवाला दाखवायचं ना त्या उद्धवाला माझ्या आवडीचा भाविक कोण आहे. बरं का, देव पाहतोय, उद्धव पाहतोय, चिंधी येत नाही. पुन्हा आवाज दिला, सुभद्रा ताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. आता मला खरं सांगा, सुभद्रेला कमी साड्या असतील का बरं? अहो इथं आपल्या सुभद्रेला दिल दिवाना, कुछ कुछ होता, रबने बनाय जोडी, हम प्यार करने वाली, धूम मचाली, हे साड्याचे नाव आहेत. हे तुम्हाला कसं काय माहिती? माझं लग्न झालेलं आहे, मला अनुभव आहे त्याचा. महिन्याला 2 लागतात महाराज, बरं का. हो, म्हणून योगेश महाराजांचं बरं आहे आपलं. महिन्याला 2 आणावं लागतात, हे सगळ्यांना माहिती आहे आम्हाला. महाराज तुम्ही मला सांग, आपल्याच बायकाला कपाट भरून साड्यात महाराज. कपाट उघडायला गेलं तर साड्या अगोदर खाली पडतात, मग धोत्र खाली पडतात, म्हणजे इतक्या साड्या झाल्यात. आपल्या बायकाला 2-2 महिन्याला आणावं लागतात. तिथं देवाची बहीण 15-20 कपाट भरून सहज साड्या तिच्याकडं, पण ती साडीकडे जात नाही. पुन्हा आवाज दिला, सुभद्रा ताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय. लक्षात आलं देवाच्या, आता हे काही आणत नाही. देवानं तसंच बोट धरलं, तसाच उद्धव धरला माझ्याकडे बघा, आणि तसंच उद्धवाला घेऊन ते आता द्रौपदीकडे आले. ऐका, पहिलं चरण कळल, देवाला आवडणारा भाविक पाहायचा आपल्याला. ऐका ऐका, सुभद्रेचं घर सोडलं आणि द्रौपदीच्या घरी आले. आता द्रौपदी मासाहेब डोक्यावरती पदर घेऊन, कपाळभर कुंकू लावून, हातामध्ये चांदीचं ताट आणि सोन्याचा तांब्या घेऊन तुळशीच्या वृंदावनाला पाणी घालत होत्या. सूर्योदयाचा समय होता. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम
भजन करत होती, तुळशीला पाणी घालत होती. चांदीचं ताट होतं, सोन्याचा तांब्या होता माझ्याकडे बघा. तुळशीला पाणी चाललं होतं, कपाळभर कुंकू लावून सूर्योदयाच्या समयाला स्नान घालत होती तुळशीला. देवाचं भजन करत होती आणि समोरून देव येताना दिसला माझ्याकडे बघा. आणि देवाच्या बोटाचं रक्त तिनं पाहिलं. देवाच्या आवडीचा भाविक सांगतोय रे, देवाच्या बोटाचं रक्त पाहिलं. भरत महाराज ज्या ताटाने ज्या तांब्याने पाणी घालत होते ना, ते सोन्या चांदीचं ताट तांब्या तिनं फेकून दिला, धावत गेली आणि देवाचं बोट आपल्या हातामध्ये घेतलं. दादा किती कापलं रे हे, थांबा याला चिंदी बांधते. घरात जाणार कधी, चिंदी सापडणार कधी. ऐका, घरात जाणार कधी, चिंदी सापडणार कधी, आणि माझ्या दादाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. मग डोक्यावरचा पदर खाली घेतला, त्या पदराला असा हात घातला. फाडणारच होती बोती, फाडणारच होती. तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ताई काय करताय? ओ द्रौपदी ताई, माहिती नाही तुम्हाला, जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत तिने कधी पदराकून साडी फाडायची नसते. ज्या दिवशी बाईचं कुंकू जातं, नवरा जातो ना, त्याच्या 13व्या दिवशी भावानं आणलेली साडी पदराकून फाडत असतात. धर्मराजा जिवंत आहे, हो, भीम जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे, नकुल सहदेव असे 5 पती तुमचे जिवंत आहेत, आणि तुम्ही पदराला हात घातलाय. शोभत नाही ताई तुम्हाला. जोपर्यंत कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत पदराकून साडी कितीही गरिबी आली तरी फाडायची नसते. का पदराला हात घातलाय? काय द्रौपदीनं उत्तर दिलं महाराज. एवढं उत्तर जर आज कासारी शिकली ना, या वर्षीचा सप्ताह सफल झाला. द्रौपदी म्हटली बरोबर आहे उद्धवा तुझं, जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू ना राजा, तोपर्यंत तिने पदराला हात घालू नये, पदर फाडू नये. पण ऐक ना, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात आहे रे राजा. ऐका, डोक्यावरचा पदर फाडला आणि ती चिंदी बांधली. बुवा चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला फाडोनी भरजरी शेलागे. डोक्यावरचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला चिंदी बांधली. भाविकाची आवडे, भाविकाची आवडे देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडे सेवा, सेवा हरे सेवा समृद्धी, हरे सेवा हरे देवा समृद्धी, जोरात टाळी वाजव. वा वा गणेश महाराज, काय गायक आहेत महाराज, काय वादक आहे. वा, याला रौप्य महोत्सवी सप्ताह म्हणतात महाराज. कसा असावा रौप्य महोत्सवी सप्ताह? तर कासारी गावासारखा असावा. वा, काय गोड नियोजन केलंय बघा हे, पण अतिशय सुंदर. भाविकाची आवडी देवा, हो
डोक्याच्या पदराचा विचार केला नाही, कपाळाच्या कुंकवाचा विचार केला नाही, 5 पतीचा विचार केला नाही, डोक्यावरचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला चिंदी बांधली. भाविक, ती भाविक आहे, तिची देवाला आवड आहे. चला पुढे बरं का. आपण आषाढीला पंढरपूरला जातो बघा, वारीला जातो आपण पंढरपूर. या 2 वर्षामध्ये मात्र वारी झाली नाही. 2 वर्ष खूपच वाईट गेली महाराज. 2 वर्षामध्ये सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचं झालं तर हे जे शाळेमध्ये शिकणारी मुलं आहेत ना शरद दादा, त्यांचं एक, आणि आमच्या वारकरी संप्रदायाचं एक. सगळ्यात जास्त नुकसान यांचं आहे. ज्याची शुद्ध वारी आहे, मनातून वारी आहे, त्याला खूप दुःख झालं महाराज. कारण माय बापाचा जसा विरह आहे तसा माझ्या पंढरपूरचा पांडुरंग एखाद्या भक्तानं पाहिला नाही, त्याला तेवढं दुःख आहे महाराज, फार दुःख आहे. म्हणून ती वारी झाली नाही की दुःख होतं. अगदी सगळे आता आमचे गणेश महाराज, आम्ही एका दिंडीमध्ये चालतो, सोपान महाराजांच्या दिंडीमध्येच असतो आम्ही सगळे चालू आहे. दिंडीमध्ये खूप गोड भजन असतं हो, फार सुंदर भजन असतं. भजन करत करत दिंड्या जातात बघा पंढरपूरला, फार गोड. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव एकच भजन पाहिलं तर आपले 5 मिनिटं गेली. असं एक वेगवेगळं भजन, मग ते कधी संबळे महाराज, कधी आमचे ते प्रवीण महाराज, कधी इकडे गणेश महाराज जटाळे, तर कधी गणेश महाराज सावळे, तर कधी भरत महाराज, तर कधी याच्यातला एखादा विद्यार्थी. असं वेगवेगळं भजन असतं. चला त्याच्यात वेळ जाईल आपला. असं भजन करत करत दिंड्या ज्या वेळेला पंढरपूरला जातात, पंढरपूरमध्ये वाखरीच्या पुढे गेलं की आता ते 2-3 वर्षापासून तुम्ही पाहिलेलं असेल, या 5-6 वर्षात तिथं मग ते काय व्हायचं, मी तुम्हाला देवाला आवडणारा भाविक सांगतोय बरं काय. तशा दिंड्या पंढरपुरात गेल्या की मग ते तिथं भजन बंद व्हायचं शरद दादा, आणि त्या दिंड्यामध्ये तिथं मग असे ते टीव्ही लावलेले, त्या टीव्हीच्या समोर ते DVD, आता तर पेन ड्राईव्हचा आला, तर मेमरी कार्ड आले, त्यामध्ये राहिलं नाही, पण त्या पेन ड्राईव्ह लावलेला आणि त्या सीडीवर मग ते गाणं लागले. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ऐकलं गाणं, ऐकलंय? लय सुंदर गाणं आहे बरं का महाराज, लय गोड गाणं. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली,
कानो पात्रेला देवान मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ऐकलं योगेश महाराज, तुम्ही ऐकलं की नाही गाणं? लय गोड पान. हे पूर्वीच्या काळातली शरद दादा गाणे लय गोड असायचे, कविता गोड असायच्या. पूर्वीचा काळच गोड होता. पूर्वीच्या काळामध्ये मंदिराला दरवाजा लहान असायचा. मंदिर आहे ना, मंदिर त्याला दरवाजा लहान असायचा. एवढाच दरवाजा महादेवाच्या मंदिराला एवढाच, ते तुमची मळगंगा माता तिला एवढाच, बरं का. भगवान बाबाचं मंदिर असलं तिला एवढाच. लहान लहान दरवाजे असायचे. का दरवाजे लहान लहान असायचे? का कारण मंदिरात जाताना माझ्यासारखा जरी उंच आला तर पहा बरं का, मंदिर काय शिकवायचं तुम्हाला? तुला देवाकडे जायचं का? मग तू किती श्रीमंत आहे, तू किती ताठ आहे, वाक आणि मग मंदिरात जा. नाही वाकायचं, चल सरळ घे धडक, येऊ दे टेंगूळ, जाय दवाखान्यात. म्हणजे दरवाजा तुम्हाला नम्रता शिकवायचा. हो, पूर्वीच्या काळातली अशी कोणती गोष्ट आहे ती शिकण्यासाठी. आता बघा, पूर्वीच्या काळातली फॅशन. आमच्या शहरामध्ये काल एक दुकान टाकलं एक जणानं. त्या दुकानामध्ये पाहायला गेलो मी, नुसतं काय दुकान बुवा, तर त्या दुकानात स्लीपर चपलाचं दुकान टाकलं. एवढ्या चपला विकायला लागल्या महाराज. म्हणजे पूर्वी स्लीपर चपला घालायचे एकदम गरीब लोक, आता श्रीमंत स्लीपर घालायला लागले. म्हणजे ते पुन्हा जुन्याकडे आपण वळायला लागलो. कारण पूर्वीचा काळ अतिशय सुंदर होता, अतिशय गोड होता. पूर्वीच्या काळातली बाई डोक्यावरती पदर घ्यायची असं म्हणतात. आता बालवाडीची मास्तरीने तर सारं गाव इथली नाही बरं का, सारी नाही, नांदगाव तालुका नाही, नाशिक जिल्हा नाही, आमचं बीड बीडला गेल्यावर नांदगाव, दुसरा आणू कुठून महाराज. असंच डोक्यावरती पदर घ्यायची पद्धत होती, कपाळभर कुंकू लावायची पद्धत होती. वर्गामध्ये पोरं बसली ना, त्यांना ते गुरुजी शिकवायचे. बुवा अनाया निर्मळ पाणी गेलो मी या कासारी, लगबग भरोनी चारी, तो परत फिरे तो तुमचा शर आला, कसा उरात ऋतुनी बसला, शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, श्रावण बाळ, श्रावण बाळ, श्रावण बाळ. कविता असायची महाराज शाळेमध्ये, लय गोड महाराज. आता सुद्धा काही कविता चांगल्या आहेत. हंबरुनी वासराले, हंबरुनी वासराले, चाटते जव्हा गाय, तव्हा मध्ये गायीमध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. किती गोड कविता, किती सुंदर शब्द असायचे. आता अशा कविता राहिल्या नाही. आता 2-3 वर्षापासून शाळा नाही. तर आमच्या पोराला मी म्हटलं काही येतं का नाही तुला, 2 वर्ष शाळेत गेला नाही. ते आता 6वीला गेलाय पोरगा योगेश महाराज. ते म्हटलं मग लय पाठ केलंय म्हणला मी. शाळा नसताना म्हटलं हो म्हणून दाखव. त्यांना लगेच सर गेला, जानी जानी यश पप्पा एटे शोगर नोप. म्हणलं का अरे आपण मराठी माणसं आहे, काय इंग्लिशचं म्हणतो, मराठी नाहीत. मराठी तर लय भारी येतं म्हटलं बाबा. आता ते माझाच पोरगा असल्यामुळं स्वर जरा बरा आहे त्याला बरं. स्वरामध्ये म्हणतं ते, पण ते स्वरामध्ये म्हणलं, पण ते आताच्या काळातली कविता म्हटलं महाराज. म्हणलं बरं मराठी, लगेच त्यांनी सुरू केलं, पप्पा सांगा कुणाचे. आणि ऐकायला मी माझी बायको सोफ्यावर शेजारी, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. बायको माझ्याकडे पाहायला लागली, अर्थात बायको माझ्याकडे पाहायला लागली, मी बायकोकडे पाहायला लागलो. एवढी कविता झाली. मग मला दम नाही निघाला. मी 12 गावचा पाणी पिणारा महाराज. ती तसं म्हणलं की मी खालून कोरस केला त्याला, लेकर कोण्या भूताचे. अरे काय कविता आहेत का काय, चांगला ऐका रे. वासुदेवाची ऐकावानी, वासुदेवाची ऐकावानी, जगात नाही आपले नाम करी, काम वेगळा काम करी, काम करी, काम वेगळा काम करी. पैशाची जादू नाही पुराण त्यात. हे जे गाणं आहे भरत महाराज वाजवायला म्हणून सांगतो. हे गाणं प्रत्येक माणसाला पैसा शिकवणार आहे. बघा बरं,
पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हवं. पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हवं. आई सोडून घेत झेप पैशाच्या मागुनी धाव. पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हवं. आई सोडून घेत झेप पैशाच्या मागुनी धाव. अरे पैशासाठी सारी माणस पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम रे. काम करी काम रे, काम करी काम रे, काम करी काम रे, काम करी काम रे, काम करी काम, काम करी काम, काम करी काम. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी कासारी. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.